नमस्कार. आपल्या मनोकामना पूर्तीसाठी कामदा एकादशीचे व्रत कसे करावे आणि त्याचे महत्त्व, व्रतकथा आपणास पाहणार आहोत. का कामदा एकादशी ही चैत्र शुक्ल पक्षातील एकादशी आहे. हिंदू नववर्षातील पहिली एकादशी म्हणजे कामदा एकादशी. या एकादशीचे व्रत केल्याने मनातील सर्व कामना, सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे या एकादशीला कामदा एकादशी असे म्हणतात. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची या दिवशी व्रत करून आराधना केली जाते. या व्रतामुळे घरात सुख शांती येते, तसेच आर्थिक अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे. पाहूया कामदा एकादशीचे महत्त्व आणि माहिती. चैत्र शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी म्हणतात आणि प्रत्येक महिन्यात एकादशी येते आणि प्रत्येक एकादशीचे वेगळे महत्त्व आहे. कामदा एकादशीचा अर्थ आहे सर्व इच्छा पूर्ण करणारी एकादशी. त्यामुळे मनोकामना पूर्तीसाठी अनेक जण या एकादशीचा उपवास करतात. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांची पूजा केली जाते आणि ती पूजा केल्याने संसारात सुख समृद्धी येते, आर्थिक अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे. पाहुयात कामदा एकादशीचे महत्त्व आणि व्रत कसे करतात आणि मनोकामना पूर्तीचे उपाय. कामदा एकादशीचे महत्त्व असे आहे की भगवान श्रीकृष्णांनी कामदा एकादशीचे व्रत करण्याचे पांडवांना सांगितले असे पौराणिक कथांमध्ये आहे. पांडवांच्या सोबत युद्धभूमीवर श्रीकृष्ण होतेच, मात्र तरी देखील आपले कर्म करण्यासाठी पांडवांना हे व्रत करावे लागले. हे व्रत इतके प्रभावी आहे की भगवान विष्णूंची कृपा पांडवांवर झाली आणि त्यांनी गमावलेले वैभव, राज्य सर्व काही परत मिळवले. युद्धभूमीवर पांडवांचा विजय झाला, त्यामुळे हे व्रत इच्छापूर्तीसाठी केले जाते. कामदा एकादशीचे मनोभावे व्रत केल्याने भक्तांची सर्व पापे आणि दुःख दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. पवित्र भावनेने आणि निर्मळ मनाने हे व्रत चांगल्या कामनेसाठी करावेत असे म्हटले जाते. यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा होऊन घरात सुख शांती येते. कौटुंबिक वातावरण प्रफुल्लित राहते, कुटुंबावर कृपा होते, आर्थिक स्थिती सुधारते. लक्ष्मीची कृपा होऊन आर्थिक अडचणी सगळ्या दूर होतात. कर्जमुक्तीसाठी देखील हे व्रत करण्याची मान्यता आहे. देवी लक्ष्मी ही धनसंपदा देते, त्यामुळे आर्थिक अडचणी असतील तर देवीची कृपा होण्यासाठी एकादशीला हे व्रत करून द्वादशीला म्हणजेच एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सोडले जाते. आता या दिवशी करायचे काय उपाय असतात. कामदा एकादशीच्या दिवशी तुळशीला पाण्यात जल अर्पण करून 7 वेळा परिक्रमा कराव्या. भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा कामदा एकादशीच्या दिवशी पूजा केली जाते. त्यांना मनोभावे प्रार्थना करून नैवेद्य दाखवले जातात. या दिवशी दान धर्मालाही विशेष महत्त्व आहे. सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान. त्यामुळे या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करू शकतात. तसेच कोणाला पैशाची मदत लागली, गरिबांना कपडे, धान्य, दैनंदिन वापराच्या वस्तू देऊ शकतात. भागवत कथा पाठही या दिवशी केला जातो आणि तो शुभ पण मानला जातो. या दिवशी मंत्र जप करतात. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होऊन मनोकामना पूर्ण करतात. चला तर आपणही हा 108 वेळा जप करू आणि मग व्रतकथा ऐकू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम नमो भगवते वासुदेवाय.
ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. कामदा एकादशी व्रतकथा. कामदा एकादशीची कथा प्राचीन काळात भोगीपूर नावाच्या एका गावापासून सुरू होते. तिथे पुंडलिक नावाचा राजा राज्य करत होता. या गावात अनेक अप्सरा, किन्नर तसेच गंधर्व राहत असत. त्यापैकी ललित आणि ललिता यांच्यात प्रेम होतं. एकदा गंधर्व ललितराज दरबारात गाणं म्हणत होता. त्यावेळी त्याला पत्नी ललिताची आठवण झाली.
त्यामुळे लक्ष विचलित होऊन त्याची लय आणि स्वर बिघडले. हे कर्कट नावाच्या नागाने ओळखून राजाला सांगितलं. त्यामुळे रागात येऊन राजाने ललितला राक्षस होण्याचा शाप दिला. हजारो वर्ष ललित राक्षस योनीत फिरत राहिला. त्याच्या पत्नीला या गोष्टीने फार दुःख होत असे. काही काळाने फिरता फिरता ललिता विंध्य पर्वतावर राहणाऱ्या ऋष्यमुख ऋषींच्या जवळ गेली आणि आपल्या शापित पतीच्या मुक्तीचा विचार करू लागली. ऋषींना तिच्यावर दया आली. त्यांनी तिला चैत्र शुक्ल पक्षाच्या कामदा एकादशीला व्रत करायला सांगितले. त्याचा आशीर्वाद घेऊन ती परतली. तिथे श्रद्धेने तिने कामदा एकादशीचं व्रत केलं आणि त्याचा शाप दूर झाला. हे दोघे पुन्हा गंधर्व रूपात आले. राक्षस योनीतून ललित हा गंधर्व योनीत पुन्हा आला. तर ही 60 उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात धन, दौलत, आरोग्य, पैसा सगळं काही मिळो, तुमच्या आर्थिक अडचणी दूर होत. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. ही कथा संपूर्ण झाली. जर हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला जर मला मदत करावी वाटत असेल तर सुपर थँक्सद्वारे तुम्ही मला मदत करू शकता. धन्यवाद.